टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज 22 मार्च जागतिक जलदिन आहे आणि पुन्हा या आंदोलनाचा 5व्या टप्प्यामधलं हे आंदोलन सुरू होत आहे। प्रशासनाने मागच्या वेळेला जे काही आश्वासनं दिली होती ती केवळ कागदी घोडे नाचवण्यासारखाच प्रकार घडला। आज तुम्ही पाहू शकता कोणताही नाला कुठेही बंद झालेला नाही, कोणत्याही प्रकारचं या नदीमधलं प्रदूषण थांबलेलं नाही। जलपर्णीचं पीक जे आहे ही जलपर्णी दूषित पाण्यावरती, घाण पाण्यावरती, दुर्गंधीच्या नाल्याच्या पाण्यावरती जन्माला येते आणि ही नदी स्वच्छ व्हावी। आज या नदीतनं 50 लाख लोक पाणी पित आहेत आणि ते आंदोलन गेल्या 8 वर्षापासून सुरू नितीन निकम यांच्या नेतृत्वाखाली। माझ्या इथे कैलासजी शिंदे आहेत। आज तुम्ही बघू शकता की हे आंदोलन करायचे म्हणजे इथे जातपात धर्मपंथ पक्षाच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन आम्ही विविध पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते फक्त नदी बचाव आंदोलनासाठी गेल्या 8 वर्ष हा संघर्ष सुरू आहे आणि अजूनही प्रशासन किंवा शासन ठोस निर्णय घेऊन की नदी स्वच्छ होते आहे किंवा नदी स्वच्छ होण्याच्या स्टेपमध्ये असं कोणतंही वातावरण ह्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मुंडन आंदोलन करून या ठिकाणी नितीन निकम यांनी तर मुंडन केलं आहे, मीही करणार आहे आणि हे सगळं मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला जाग यावी म्हणून हे आंदोलन आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद। जागतिक जलदिन संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जे पिण्यासाठी पाणी देते ती जी उल्हास नदी, आज आपण बघत असणार की या उल्हास नदी ही प्रदूषणमुक्त व्हावी। या उल्हास नदीचे सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद व्हावेत। ही जी विषारी जलपर्णी ही नष्ट करावी व जो मोने बंधारा आहे त्याच्या पुढे एक बंधारा बांधावा। तसेच जो मागेच एक ठराव झाला होता की उल्हास नदीचे पाणी हे मराठवाड्याला म्हणजे अतिरिक्त पाणी पावसाचं मराठवाड्याला देण्यात आलं, त्या सर्वांचा निषेध म्हणून आजपासून आमचं या उल्हास नदीपात्रात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे। रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आम्ही या उल्हास नदीपात्रात या जलपर्णीमध्ये दिवसभर उभं राहून आंदोलन करणार आहे व 5 वाजल्यानंतर याच नदीमध्ये ह्या जो आता आम्ही तो आपण बघत असाल की मंडप घातला, या मंडपात थांबणार आहेत, दिवस रात्र इथंच थांबणार आहेत। 8 वर्षापासून फक्त आश्वासनच देण्यात आले म्हणजे आजवर ह्या महाराष्ट्रातले सर्व बडे नेते, राजसाहेब ठाकरे असो, एकनाथजी शिंदे असो, रवींद्र चव्हाणचे असो, सगळेच जवळपास प्रत्येक आमदार खासदार या सगळ्यांना वाटतं की ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी व तशा त्यांनी या प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत। परंतु आजवर या प्रशासनाला ह्या नदीविषयी काही गांभीर्य नाही आहे, फक्त आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनं दिलेली आहेत। आज आम्ही 5व्या टप्प्यात म्हणजे याच्या अगोदर आज हा 38वा दिवस आहे आमचा। एकंदरीत जर बघितलं तर 38 दिवस या नदीपात्रात दिवस रात्र आम्ही आंदोलन केलेत। मी उमेश बोरगावकर, कैलास शिंदे, श्रीनिवास गाणेकर आहेत, तुम्हाला सुदाम गंगावणे होते, किरणदादा सोनवणे होते, अनेक लोक या नदीसाठी ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई करतात। आमचे दायमाजी असतील, ते वालदुनी बिरादरीचे अनेक संस्था आहेत, हे सर्वजण प्रयत्न करतात। परंतु हे शासन प्रशासन या विषयात काही गांभीर्य नाही आहे, त्याचा निषेध म्हणून आज मी व उमेश बोरगावकर आम्ही जाहीर मुंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।